एक महत्त्वाची बातमी नाशिकच्या पेठ तालुक्यात दुष्काळाची भीषणता पाहायला मिळते। बोरीची बारी या गावात विहिरीनं तळ गाठलाय आणि घोटभर पाण्यासाठी महिलांना अक्षरशः जीवाची बाजी लावावी लागते। दोरीच्या सहाय्यानं विहिरीत उतरून पाणी मिळवावं लागतंय आणि त्यातही ते पाणी पिण्यालायक असेलच असं नाही। हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना सकाळपासून विहिरीवर रांगा लावाव्या लागतात। तर दुसरीकडे गावात पाण्याची भीषण टंचाई असल्यानं या गावातील तरुणांना लग्नासाठी कुणी मुलीच देत नाहीये। मी सध्या पेठ तालुक्यातल्या बोरीची वाडी या गावामध्ये आहे आणि आपण या विहिरीचं दृश्य बघा तर आपल्याला लक्षात येईल की विहिरीनं आत्तापासूनच तळ गाठलेला आहे। साधारणतः 500-550 लोकांची लोकवस्ती असलेलं हे बोरीच्या पाडा हे गाव आहे। मात्र वर्षानुवर्ष या गावातील महिलांना पहाटेपासूनच या विहिरीवर यावं लागतं आणि अक्षरशः घोटभर पाण्यासाठी त्यांना कैक किलोमीटरचा लांब पायी प्रवास करावा लागतो। आणि एवढा असून सुद्धा अनेक वेळेला असं होतं की विहिरीनं तळ गाठल्यामुळे त्यांना आपले हंडे रिकामे घेऊनच परत घरी परतावं लागतं। आज एवढे पिढून पिढ्या गेल्या, आमचे सासू सासरे गेले, आता आमची वय चालली, परत आता आमचे पोरा सोरांना सुद्धा तेच दिवस आहेत ना। तुम्ही साधारण सकाळी किती वाजतेपासून इथे असता? 8 ना साहेब, आम्ही कधी 8 वाजता यायचा, कधी 5ला यायचा। हे विहिरीवर येऊन असं बसायचं आणि डरामात पाणी नाही आलं तर खाली उतरायचं, मग वाटीने भरायचं, दोराला टांगात उतरायचं खाली आणि वाटीने भरायचं, मग असं शिपी शिपी वरती एकाने वहडायचं ते डराम, असं हंडा भरून घ्यायचं। त्यावेळेला तुम्ही खाली विहिरीत उतरून पाणी भरतात, ही सगळी कसरत करावी लागते, त्यावेळेला भीती वाटत नाही का? जीवाची पर्वा करत भीती वाटते का? पडात का काय एक वेळेस तर पडलो, हे गुडघे दुखतात, मग हात घसरलं, दोरा लावून तर खाली पडलो। आपल्यासोबत गावाचे उपसरपंच आहेत, ते अनेक महिला खाली उतरून पाणी भरतात असं आम्ही ऐकलंय। हा, ही गोष्ट ही वास्तविकता, ही खरी गोष्ट आहे। त्यांच्याकडे 4.5 कोटी रुपयाची जल जीवन मिशन योजना चालू आहे, पण ते लोक सांगता का आम्हाला शासन निधीच देत नाही, तर म्हणून आम्ही हे काम ठप्प ठेवले, म्हणजे बंद ठेवले असं ते ठेकेदार लोकांचं म्हणणं आहे। ठेकेदारांच्या मगरुरीमुळे, त्यांच्या आरेरावीमुळे अक्षरशः एक संपूर्ण गाव तहानल्याचं दृश्य या ठिकाणी बघायला मिळतंय आणि त्यामुळे या संदर्भात आता प्रशासनाच्या वतीनं ठोस पावलं उचलली जावेत अशी इथल्या ग्रामस्थांची अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।